नमस्कार, मी अर्पिता नाईक. आपण पाहतात समर्थन लाईव्ह. शासकीय खाजण जमिनीची लुटमार. कांदळवन संरक्षण समितीचे प्रमुख प्रांताधिकारी अंधारात. वेटलँड, मँग्रोव्ज, भरती ओहोटीचे पाणी पसरण्याचे क्षेत्र असलेली खाजण जमीन या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण बाबी भूमाफिया ठरून कट करून बाधित करीत असताना वसई तालुक्याचे कांदळवन संरक्षण समिती प्रमुख प्रांताधिकारी मात्र याबाबत पूर्णपणे अंधारात आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या रामदेव स्टुडिओच्या मागील बाजूस खाडीपात्रालगतच्या क्षेत्रात मौजे जूचंद्र सर्वे नंबर 121, 129, 125 या आकार पडित खाजण जमिनीमध्ये असलेली 15 ते 20 फूट उंचीची कांदळवनाची झाडे तोडून त्यावर माती भराव करून संवेदनशील वेटलँड खाजण जमीन बेकायदा भरावाने बाधित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे साधारण 15 ते 20 फूट उंचीचा माती भराव करण्याचे काम सुरू आहे. थेट खाजण क्षेत्रात साधारण 30 ते 40 एकरचे क्षेत्र माती भराव करून बाधित करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खाजण क्षेत्र, वेटलँड क्षेत्र, CRZ क्षेत्र आणि 20 ते 25 फूट उंचीची कांदळवनाची झाडे थेट मशिनीने कापली जात असताना तालुका स्तरावरील कांदळवन संरक्षण समिती प्रमुख प्रांताधिकारी मात्र याबाबत पूर्णपणे अंधारात आहेत. 30 ते 40 एकर खाजण जमिनीमध्ये 20 फूट उंचीपर्यंतचा माती भराव झाल्यानंतर प्रांताधिकारी तथा कांदळवन संरक्षण समिती प्रमुख यांनी ठोस अशी कारवाई केलेली नाही. काही कोटी रुपये गौण खनिज शुल्क माती भराव करणाऱ्यांनी बुडवलेले आहेत. शासनाचा महसूल बुडवण्याच्या कामात माती भराव करणाऱ्यांना तत्कालीन प्रांताधिकारी आणि तत्कालीन तहसीलदार यांनी उघडपणे अभय दिले आहे. या प्रकरणात मँग्रोव्जची कत्तल केल्याचा फौजदारी गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांची कर्तव्य कसुरी ही प्रांताधिकारी तथा कांदळवन संरक्षण समिती प्रामुख्याने तपासलेली नाही. पाणथळ जमिनीत बेकायदेशीर माती भराव. वसईचे प्रांताधिकारी कार्यालय कायम वादाच्या चर्चेत राहिले आहे. कांदळवन संरक्षण समितीचे प्रमुख प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात मौजे जूचंद्र सर्वे नंबर 131 या महाराष्ट्र शासनाच्या नवीन शर्तीच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे कांदळवनाची कत्तल झालेली आहे. कांदळवन संरक्षण समितीचे प्रमुख प्रांताधिकारी कांदळवनाच्या कत्तलीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. मशीनद्वारे कांदळवनाची कत्तल करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाची जमीन बेकायदा माती भरावाने बाधित होत आहे. लगतच्या जमिनीतही बेकायदेशीरपणे माती भराव होत आहे. परंतु महसूल यंत्रणा याबाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. मालजीपाडा गावालगत मौजे जूचंद्र व तलाठी सजा जूचंद्र हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या लगत लोढाधाम आणि यादव धाब्याच्या मागील बाजूस कांदळवन मशिनीने कापून त्या ठिकाणी माती भराव केला जात आहे. तालुका स्तरावरील प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कांदळवन संरक्षण समिती तसेच जिल्हा स्तरावरील कांदळवन संरक्षण समिती फक्त कागदावर कार्यरत असून प्रत्यक्षात मात्र कांदळवनाची बेकायदा कत्तल सुरू आहे. मालजीपाडा गावाच्या हद्दीलगत मौजे जूचंद्र तलाठी सज्जा जूचंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वे नंबर 131 या नवीन शर्तीच्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर असलेल्या कांदळवनाची मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली आहे. या कत्तली संदर्भात प्रांताधिकारी वसई यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कांदळवन संरक्षण समितीचे कामकाज शून्य आहे. साधा तलाठ्याचा पंचनामा नाही, मंडळ अधिकाऱ्यांची पाहणी अहवाल नाही. एकूणच महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवरील कांदळवनाची कत्तल झालेली असताना प्रांताधिकारी वसई यांची पाटी पूर्णपणे कोरी आहे. मौजे जूचंद्र सर्वे नंबर 131 ही जमीन महाराष्ट्र शासनाची नवीन शर्तीची आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणात कांदळवन होते, परंतु ते कांदळवन बेकायदा माती भराव करणाऱ्या माफियांनी मशीन लावून तोडलेले आहे. स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी या ठिकाणच्या कांदळवनांच्या कत्तलीबाबत कोणतीही माहिती नसल्याच्या स्थितीत आहे. पडद्यामागची परिस्थिती वेगळी आहे. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी मशिनीने मँग्रोव्जची कत्तल झालेली आहे. परंतु महसूल खाते ही बाब मान्य करायला तयार नाही. विशेष बाब म्हणजे मौजे जूचंद्र सर्वे नंबर 131 ही नवीन शर्तीची जमीन अलिखितपणे विक्री झालेली आहे.
जमिनीचा विक्री व्यवहार झाला असून ज्या बिल्डरसाठी मध्यस्थानी काम पाहिले ते मध्यस्थ म्हणजेच दलाल जमीन खरेदी करणाऱ्या बिल्डरकडून सुपारी घेऊन मँग्रोवच्या झाडांची कत्तल करीत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या दलालांनी महाराष्ट्र शासनाची नवीन शर्तीची जमीन बिल्डरांना अलिखितपणे विकली आहे त्या दलालांनी त्या नवीन शर्तीच्या जमिनीवर मँग्रोव्ह नष्ट करण्याची सुपारी जमीन खरेदी करणाऱ्या बिल्डरकडून घेतलेली आहे। त्या सुपारीमध्ये तहसीलदार, कांदळवन संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष तथा प्रांत विभाग वसई, मंडळ अधिकारी, तलाठी यांना मॅनेज करण्यासाठी अपेक्षित असलेल्या रकमेचा सहभाग आहे। परंतु सुपारी वाजवणाऱ्या दलालांनी संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज न करता बिल्डरकडून रक्कम उचलून मशीन लावून कांदळवनाची कत्तल केलेली आहे। विशेष म्हणजे या जमिनीलगत नैसर्गिक नाले आहेत, ते नालेही माती भराव करून बुजवण्यात आले आहेत। मालजीपाडा गावाच्या हद्दीतील मणिभद्र मार्बल मार्केटच्या मागे, लोढाधाम आणि यादव धाब्याच्या मागील बाजूस मौजे जुचंद्र सर्वे नंबर 131 ही नवीन शर्तीची जमीन असून या जमिनीवर मोठ्या प्रमाणात असलेली मँग्रोवची कत्तल झालेली आहे। शिवाय मातीचा भरावही झालेला आहे। सर्वे नंबर 127, 128 या लगतच्या सर्वे नंबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मातीचा भराव झालेला असून बेकायदेशीर मँग्रोवची कत्तल करण्यात आली आहे। सध्या मौजे, जुचंद्र, बापाणे, मालजीपाडा, ससूननवघर या परिसरातील ज्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी खाडीपात्राच्या बाजूने आहेत त्या जमिनी जोर जबरदस्तीने शेतकऱ्यांना विकायला भाग पाडल्या जात आहेत। शेतकऱ्यांना जमिनीच्या गुंठ्याचा भाव 2 लाखापर्यंत दिला जातो, परंतु तीच जमीन कागदपत्र न करता व्यापाऱ्यांना 10 लाखांना विकली जात आहे। विशेष म्हणजे स्थानिक प्रस्थापित नेत्यांकडूनच स्थानिक शेतकऱ्यांची ठरवून फसवणूक आणि लुटमार होत आहे। वन विभागाची संरक्षित वनाचे क्षेत्र असलेली मौजे चंद्रपाडा सर्वे नंबर 206 हिस्सा नंबर 1 ही डोंगरी चोरीला गेली आहे। महसूल विभागातील वादग्रस्त तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला भगत आणि तत्कालीन वादग्रस्त मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांच्याशी भूमाफियांनी संगनमत करून खासगी जमिनीचे 7 बारे जोडून माती उत्खननाची 100 ब्रासची परवानगी मिळवली आणि थेट संरक्षित वनाची डोंगरीस माती चोरून नष्ट केली आहे। तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला भगत आणि तत्कालीन मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांनी भूमाफियांना उघडपणे अभय दिले आहे। शिवाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भूमाफियांना अलिखित संरक्षण देऊन वन विभागाची संरक्षित वनाची डोंगरी चोरीला जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे। खाजण जमीन माती भराव करून बेकायदा बांधकाम करण्याकरिता उपयोगात आणण्यासाठी बांधकाम करणाऱ्या माफियांनी खारभूमी विभागाने बांधलेला बंधाऱ्याचा रस्ता म्हणून बेकायदेशीर वापर केला आहे। विशेष बाब म्हणजे बंधाऱ्याच्या सुरुवातीला असलेल्या खारभूमी विभागाचा फलक फेकून देण्यात आला आहे। मौजे चंद्रपाडा येथील सर्वे नंबर 187 या सर्वे नंबरचे 7 बारे जमीन शेतीलायक करण्याच्या सपाटी करण्याच्या मागणीसाठी परवानगी मिळण्याकरिता प्रकरण वादग्रस्त तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्याकडे सादर केले। सदर प्रकरण चौकशीसाठी तत्कालीन मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांच्याकडे देण्यात आले। विनाविलंब प्रकरण मंजूर करून 100 ब्रासची परवानगी तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी दिली। केवळ 100 ब्रासचा जुजबी परवानगीचा आधार घेऊन भूमाफियांनी मौजे चंद्रपाडा सर्वे नंबर 206 हिस्सा नंबर 1 ही संरक्षित वनाची डोंगरी माती चोरण्याकरिता उपयोगात आणली। 100 ब्रास इतकी माती उत्खनन करण्याकरिता मौजे चंद्रपाडा सर्वे नंबर 187 हा 7 बारा दाखल करण्यात आला। या 7 बाऱ्याच्या जमिनीचे क्षेत्र फक्त 19 गुंठे इतके येते। तर प्रत्यक्ष खोदकाम करून ज्या संरक्षित वनाच्या डोंगरीमध्ये झाले आहे ते खोदकाम 3 एकरच्या क्षेत्रामध्ये झाले आहे। सर्वे नंबर 206 हिस्सा नंबर 1 या संरक्षित वनाच्या डोंगरीतील मातीचे खोदकाम करून लगतच्या म्हणजेच मौजे चंद्रपाडा सर्वे नंबर 187 व मौजे बापाणे सर्वे नंबर 89 या सरकारी खाजण जमिनीच्या 12 एकरच्या क्षेत्रात 15 ते 20 फुटाचा माती भराव करण्यात आला आहे। माती भराव करण्याआधी सर्वे नंबर 89 सरकारी खाजण जमिनीच्या 12 एकरच्या खाजण क्षेत्रातील कांदळवनाची झाडे मशिनीने कापून त्यावर मातीचा भराव करून त्या जमिनीवर बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत। भूमाफियांनी आधी तत्कालीन वादग्रस्त तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्याशी संगनमत करून खासगी जमिनीचा 7 बारा सादर करून 100 ब्रास इतकी माती उत्खनन करण्याची परवानगी घेतली। नंतर त्या परवानगीच्या आधारे थेट मौजे चंद्रपाडा
सर्वे नंबर 206 हिस्सा नंबर 1 ही संरक्षित वनाची डोंगरी साधारण 3 एकरच्या क्षेत्रामध्ये माती काढून उद्ध्वस्त केली। डोंगरीची माती लगतच्या मौजे बापाने सर्वे नंबर 89 या सरकारी खाजण जमिनीच्या 12 एकरच्या क्षेत्रात माती भराव करून भूमाफियांनी सरकारी खाजण जमीन लुटली। महसूल विभागाप्रमाणे वन विभागही या घोटाळ्यात तेवढाच जबाबदार आहे। संबंधित माफियांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून खाजण जमीन लुटली आहे। खारभूमीचा बंधारा शेतजमिनीच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष शासनाचा पैसा वाया गेला आहे। या लुटमारीला तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला भगत या जबाबदार आहेत। शिवाय वन विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे। लवकरच हे प्रकरण हरित लवादाकडे दाखल होईल असे संकेत मिळत असून महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण समर्थन लाईव्हला आत्ताच सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।